शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। होळीनिमित्त रविवारी शहरात शेणाच्या गौऱ्यांची मोठी विक्री झाली। शेणाच्या 5 गौऱ्या, 1 उसाचा वाडा आणि एरंडाचे पान असे एकूण 20 ते 25 रुपयांना मिळत होते। शहरातील प्रोफेसर चौक, एकविरा चौक, तपोवन रोड, माळीवाडा बस स्थानक परिसरात गौऱ्या खरेदीसाठी रविवारी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी पाहायला मिळत होती। वाळलेली लाकडे आणि गौऱ्यांची होळी पेटविण्याची परंपरा आहे, त्यामुळे शेतकरी होळीनिमित्त घरी तयार केलेल्या गौऱ्या शहरात विक्रीसाठी घेऊन येताना दिसत होते। लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या निमित्ताने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरात विविध ठिकाणी लावलेले अनधिकृत फ्लेक्स हटविले। 3 दिवस मनपाने ही मोहीम राबवली, मात्र शहरात अद्यापही अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स तसेच आहेत। शहरात फ्लेक्स लावण्यासाठी मनपाने जागा निश्चित केलेल्या दिसत आहेत। नगर शहराचे ग्रामदैव श्री विशाल गणपती मंदिरात माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आरती करून श्री विशाल गणेश चरणी त्यांच्या निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी मंदिराचे विश्वस्त प्राध्यापक माणिक विधाते, ज्ञानेश्वर रासकर, बजरंग भुतारे, राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या अमित खामकर, मळू गाडळकर, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे आदी उपस्थित होते। प्राध्यापक माणिक विधाते म्हणाले की अरुण काका जगताप सर्व मित्र, परिवार व कार्यकर्त्यांना यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवित आहे। प्रत्येकाला कुटुंबाप्रमाणे प्रेम देऊन आपुलकीने आधार देण्याचे काम ते करतात। अनेक कार्यकर्त्यांना घडवून त्यांना फक्त राजकारणापुरते मर्यादित न ठेवता त्यांना आयुष्यात पुढे जाण्याचे बळ त्यांनी दिले आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा संघर्ष करून L&T कंपनीच्या मदतीने व महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरातील पत्रकार चौकात शहीद भगत सिंग यांचा पुतळा उभारून परिसरात उद्यान उभारले। हे उद्यान मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात आहे। शनिवारी शहीद स्मृती दिनानिमित्त येथे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने संध्याकाळी आयोजित व्याख्यानाचा कार्यक्रम अंधारात करावा लागला आहे। अतिक्रमण केलेल्या जागात अवैधरित्या गॅस रिफिलिंग सेंटर सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना डायल 112 नंबर वरून मिळाल्यानंतर त्यांनी सदर गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकला। शनिवारी दुपारी 1च्या सुमारास आविडे उपनगरातील कुष्ठधाम रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी पोलीस अंमलदार महादेव निमसे यांनी दिलेली फिर्यादीवरून संकेत दत्ता शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते थांबवत, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।